नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. तर आता लागला उन्हाळा. उन्हाळ्यात जेवण धकण्यासाठी तोंडी लावायला काहीतरी पाहिजे. तर ते आपण आज पाहणार आहोत. आपल्याला काय बनवायचं आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. तर त्याच्यासाठी आपण हे घेतलेले सामग्री आहे. तर आपण घेतलेले आहे अद्रक, त्याच्यानंतर आपण हे घेतलेले मिरच्या आणि हे घेतलेले आपण लिंबू. तर हे अद्रक आपल्याला खिसून घ्यायची आहे आणि हे जी मिरची आहे हे कट करून घ्यायचे, याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर चला आपण आता याला सुरुवात करू. तर आता मी हे कट करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर आता मी हे कट करून घेतो. आता ही मिरची आहे आपण पूर्ण धुवून कट करून घेतलेली आहे बारीक. आता ही आपण अद्रक घेतलेली आहे. हे अद्रक आपल्याला अशी आता याच्यावर ही खिसणी आहे, खिसणीवर बारीक खिसून घ्यायची आहे सर्व अद्रक. अशी चांगली बारीक खिसून घ्यायची आहे. आता ही जी अद्रक आहे जेवढी बारीक खिसता येईल तेवढी बारीक खिसून घ्यायची. मग आता हे जे उरलेले फोत्र आहेत म्हणजे याचे साल्ट अद्रकीचे हे बाजूला असे काढून घ्यायचे आहेत. आता हे मी अशी बारीक खिसून घेतो. आता हे राहिलेले फोत्र हे असे बाजूला काढून घ्यायचे सर्व. एक एक करून सर्व अद्रक अशी बारीक खिसून घ्यायची आपल्याला. मिरची कट करून झालेली आहे आपली. हे आहे अद्रक, हे आपण सर्व खिसून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे जे लिंब आहेत तर याच्यातले फक्त आपल्याला 2च लिंबू हे घ्यायचे आहेत. आणि हा मसाला, तर हा मसाला जो आहे हे आहे कलमी. हे कलमीचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे मिरी आपण 4 घेतलेल्या आहेत, लोंगा 2 घेतलेल्या आहेत. हे भाज्या आहे, हे भाज्या आपण 5-6 घेतलेला आहे. हे सोप घेतलेली आहे. आणि हे जे आहे मेथी दाणे, हे मेथी दाणे घेतलेले आहे आपण. तर याचं काय करायचं ते आता आपण पुढे बघू. तर आता हा मी खलबत्ता घेतलेला आहे. या खलबत्त्यात आपल्याला टाकायच्या सगळ्यात पहिले हे कलमी, त्याच्यानंतर हे मिरे जे घेतलेले आपण, हे मिरे, या लोंगा आणि हे चक्री फूल म्हणजेच भाज्या, हे आपल्याला घ्यायचं आहे कुटून. आणि हे जे सोप आहे आणि मेथी दाणे आहे हे सोडून हे जे आपण वस्तू घेतलेली आहे हेच आपल्याला कुटून घ्यायची आहे. सोप आणि मेथी दाणे तसेच ठेवायचे आहेत. हे जे आपण कलमी, लोंगा, मिरे हे जे आपण खलबत्त्यात टाकून घेतलेले आहेत हे जाडसर म्हणजे रवेदार असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी आता हे जाडसर रवेदार कुटून घेतो. आता हे जे चूल आहे, चूल आपण पेटून घेतली, त्याच्यावर ठेवली कढई. कढईत टाकलेलं आपण अर्धा लिटर प्युअर शेंगदाणा तेल. आता तेलाची थोडीशी आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. आता या तेलाला वाफ आलेली आहे. त्याच्यात आपल्याला सगळ्यात पहिले टाकायचे आहेत हे मेथी दाणे. सर्व मेथी दाणे टाकून घ्यायचे आहेत. आता आपण याच्यात मेथी दाणे टाकून घेतलेले आहेत. हे एकदा असे आपल्याला फिरून द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर एक जे कढई आहे ते कढई खाली उतरून घ्यायची आहे आपल्याला. आता याच्यात मेथी दाणे टाकून झालेले आहेत आपले. आता हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आपल्याला, म्हणजे कोमट होऊ द्यायचं आहे. आता आपलं हे तेल जे आहे हे कोमट झालेलं आहे. खाली उतरून थोडंसं आपण थंड करून घेतलेलं आहे. आता याच्यात टाकायचं आपल्याला लसण. आपण याच्यात लसण कट करून टाकून दिलेला आहे. लसण पहिलेच कट करून घेतला होता आपण. याच्यात टाकायची आपल्याला लाल चटणी अर्धा चम्मच, हळद 1 चम्मच, 2 चम्मच. आता आपल्याला घ्यायचं फिरून थोडंसं असं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं.
त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे तिच्यात सोप, त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला मिरच्या ज्या आपण कट करून घेतल्या बारीक, सर्व मिरच्या टाकून घ्यायच्या. डबल एकदा आपल्याला हे फिरून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे अद्रक, जे आपण खिसून घेतलेली आहे बारीक करून, हे सर्व अद्रक टाकायची आहे. आता हे अद्रक टाकून झालेली आहे आपली. डबल एकदा मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात टाकायचा आपण जो बारीक कुटून घेतलेला खलबत्त्यात मसाला रवेदार, तो सर्व टाकायचा आहे. आता आपण तो सर्व टाकून घेतलेला आहे. डबल एकदा याला आपण मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मोहरीची डाळ. कोणी याला सरसोची डाळ म्हणते, कोणी मोहरीची डाळ म्हणते. ते घेतलेली आपण. आता हे टाकायचे सर्व आपल्याला याच्यात. आता आपले सर्व टाकून झालेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायची. आता हे सर्व मिक्स करून झालेली आहे. आता याच्यात टाकायचं मीठ. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. जसं ज्याला लागते तसं ते मीठ घ्यायचं आपण. मीठ घेतलं आपण. आता डबल एकदा याला चांगलं खालून वरून सगळ्या इकडून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ सगळ्या इकडे पसरल्या गेलं पाहिजे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं एकदा. आता आपण जे लिंबू घेतलेले होते ते 2 लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता हे 2 लिंबू आपण कट करून घेऊ पहिले. आता हे 2 लिंबू आपण कट करून घेतले. आणि हे जे आपली लिंबू गाळणी असते, ते लिंबू गाळणीने आपल्याला दोन्ही लिंबू याच्यात पिळून टाकायचे आहेत. आता हे 1 लिंबू टाकला आपण. आपल्याला अजून 1 लिंबू टाकायचा आहे. असे 2 लिंबू आपल्याला पिळून टाकायचे तिच्यात. चांगले 2 लिंबू पिळून घ्यायचे आणि डबल एकदा याला चांगलं एकदा असं मिक्स करून घ्यायचं. आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे. आता हे जे आहे हे थंड होऊ द्यायचं आहे. आता याच्यात आपली सगळी सामग्री टाकून मिक्स करून झालेली आहे. पण याच्यात सगळ्यात आखरी टाकायचं आपल्याला हिंग. हिंग सगळ्यात आखरी बारीक करून टाकल्यानंतर याची जी चव आहे ते अजूनच वाढते. कसा आहे, ज्याला लागतो हिंग त्यांनी टाकायचा, ज्याला नाही पाहिजे त्यांनी नाही टाकलं तरी चालते. सगळ्यात आखरी आपण आता याच्यात हिंग टाकलेला आहे. हिंग ज्याला जेवढा पाहिजे तेवढा आपल्या चवीनुसार याच्यात टाकू शकता तुम्ही. मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मिरचीचं लोणचं कसं वाटलं ते. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय गजानन.